एंगेजमेंट करावी की नाही करावी, तर ती कशी करावी, ग्रँड करावी की सिंपल करावी. आम्हाला सुद्धा हा सेम क्वेश्चन आम्हाला सुद्धा होता, पण आम्ही एंगेजमेंट केलेली आहे आणि आम्हाला जो एक्सपिरियन्स मिळालाय तो आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्री. सो सर्वांना महाशिवरात्रीचे हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही पण एंगेजमेंटची प्लॅनिंग करत असाल किंवा इन फ्युचर तुम्ही प्लॅन करत असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि ही व्हिडिओ जी आम्ही शेअर करणार आहोत ती तुमच्यासाठी युजफुल असेल. तर आम्ही एंगेजमेंट आणि लग्न कुठे ठरवलं, तर आम्ही एंगेजमेंट मुंबईला ठरवलं आणि लग्न गावी ठरवलं. बिकॉज ऑफ का, कारण की दोन फॅमिलीमध्ये आम्ही ठरवलं होतं. कारण की मला गाव नाहीये, ह्याला गाव आहे. मी सांगतो ऍक्च्युअल थिंग की असं डिसिजन झालं मागच्या आमच्या मीटिंग मध्ये की लग्न हे गावी करायचं ठरलेलं आहे. बिकॉज ऑफ आमच्या आजीची इच्छा होती आणि आमच्या फॅमिलीची इच्छा होती, आणि प्रीतीला गाव नसल्यामुळे आम्ही एंगेजमेंट तिच्या घरच्यांसाठी आम्ही एंगेजमेंट मुंबईला करायचं ठरवत आहोत. करेक्ट. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आम्ही एंगेजमेंट प्लॅन केला होता, कशा पद्धतीने तिथे सगळं फंक्शन ओव्हरऑल पार पडला होता. तुला कसं वाटलं एंगेजमेंट आपली? तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आम्ही जे एंगेजमेंटचे व्हिडिओज टाकले होते त्याच्यामध्ये आम्ही आमचा छानपैकी असं मेमरीज बनवले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या आजीचं पण बर्थडे सेलिब्रेट केला होता. पैसा बचाव. सो आणि ऍक्च्युअली त्यामागे रिझन असं होतं की आम्हाला, आणि आम्ही सगळ्यांना सरप्राईज दिलं होतं की आजीचा बर्थडे कोणाला माहिती नव्हता, आणि एकाच खर्चामध्ये जर दोन्ही होणार असेल तर मग का नको, पैसे वाचवा. कंजूस. पुढे आम्ही संगीत सुद्धा केलं आहे आणि त्यात आम्ही दोघेही नाचलो. छान असं मेमरीज क्रिएट झाली आहे. आयुष्यभर ठेवायची. छोटासा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत आणि आम्ही कुठे कुठे पैसे वाचवलेत आणि ज्याच्या हेल्पने तुम्ही सुद्धा तुमचे पैसे वाचू शकता. तर त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय.